नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे। तर मित्रांनो, काय आहे हा शासन निर्णय पाहूयात सविस्तरपणे आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, विनंती एकच असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट अशी आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज यापुढे केवळ अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातूनच भरून घेण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे। अंगणवाडी केंद्रात हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत। त्या संदर्भातील जी.आर. राज्य शासनाच्या वतीने जारी करण्यात आला आहे। तसेच मित्रांनो, याआधी बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा स्वयंसेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक आणि आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून अर्ज स्वीकारण्यात येत होते। मात्र मित्रांनो, आता अंगणवाडी सेविकाशिवाय इतर कुणालाही या योजनेचे अर्ज भरून घेता येणार नाहीत, असे या जी.आर.मध्ये म्हटले आहे। म्हणूनच मित्रांनो, देशाच्या व राज्याच्या राष्ट्र उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना कोविड महामारीच्या कालावधीमधील कामकाज असो किंवा आत्ताच्या लाडक्या बहीण योजनेपर्यंतच्या अंमलबजावणीपर्यंतची कामे असो, अत्यंत जबाबदारीपूर्वक अंगणवाडी सेविकाकडे सोपवली जातात। मात्र अंगणवाडी सेविकांना सुप्रीम कोर्टाने वेतनीय कर्मचारी आहे असा निकाल दिलेला असतानाही त्यांच्या वेतनामध्ये कोणतीही वाढ करण्यात येत नाही, ही खेदाची बाब आहे। म्हणूनच मित्रांनो, महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांचे मानधन राज्य शासनाने या निमित्ताने वाढवावे, हीच अपेक्षा। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड रहा आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलशी। धन्यवाद।